सेंधवा येथील बिजासन चौकी पोलिसांनी अवैधपणे गोवंश वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला आहे. कंटेनरमधून 46 गोवंश जिवंत आणि 12 मृत अवस्थेत आढळलेत. पोलिसांनी घटनास्थळावरून चालकाला अटक केली आहे. जिवंत गोवंशांना बडगाव येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे, तर मृत गोवंशांचे शवविच्छेदन करून गोशाळेच्या मागे दफन करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिजासन चौकी प्रभारी विनोद मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर जामनिया गावाजवळ बॅरिकेड लावून इंदूरच्या दिशेने येत असलेला कंटेनर क्रमांक 59E7557 थांबवला. पोलिसांना पाहून चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पळून जाऊ लागला, ज्याला पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले. त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता वाहनाच्या आत लोखंडी अँगलने पार्टिशन करून क्रूरपणे गोवंश भरण्यात आले होते. पोलिसांनी वाहन आणि गोवंश जप्त करून बडगाव गोशाळेत नेले. येथे गोवंशांना वाहनातून उतरवल्यावर 46 गोवंश जिवंत आणि जखमी अवस्थेत आढळले, तर 12 गोवंश मृत आढळलेत. त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. घटनास्थळी पकडलेले आरोपी मोहम्मद आझाद राहणार मथुरा, उत्तर प्रदेश याने सांगितले की तो गोवंशांना महाराष्ट्रातील कत्तलखान्यात वध करण्यासाठी घेऊन जात होता. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गोवंश प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जप्त केलेल्या जिवंत गोवंशांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून बडगाव येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी दिलीप कुमार पुरी, चौकी प्रभारी विनोद मीना, आर तरुण राठोड, मकसूद खान, विनोद मीना, अभिषेक यादव, आरक्षक दिलीप कणोज, आरक्षक सुनील वास्कले, आरक्षक अजय सोळंकी, सैनिक मनोहर यांनी ही कारवाई केली आहे.